लाईव्ह, सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। वृद्ध महिलेला मारहाण करून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला अखेर पोलिसांनी केले गजाआड। सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथील घटना। घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेच्या तोंडावर पाणी फेकून मागच्या घरात ओढून बेदम मारहाण करून वृद्ध महिलेचे कानातले, सोन्याच्या बाळ्या व गळ्यातील सोन्याची पोत मधील सोन्याचे मणी हिसकावून असा 50,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शनिवारी रोजी सकाळी 8च्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील पिंपरी येथे घडली होती। जखमी वृद्ध महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते। द्वारकाबाई सीताराम वरपे, वय वर्ष 70, राहणार पिंपरी, तालुका सिल्लोड या महिलेने दिलेल्या जबाबावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत या पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर यांनी तात्काळ पिंपरी येथे भेट देऊन घटनास्थळी सोन्याच्या बाळ्याचे तुकडे, मणी आढळून आला। पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर यांनी तपासाची चक्रे फिरवून या गुन्ह्यातील अलकाबाई देविदास गाडेकर, वय वर्ष 40, राहणार पिंपरी, तालुका सिल्लोड या महिलेला गुरुवार रोजी गजाआड केले आहे। ही कारवाई छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सचिन क्षीरसागर, पोलीस हेड कॉन्स्टेबल रविकिरण भारती, पोलीस नाईक दादा पवार, पोलीस नाईक दीपक इंगळे, पोलीस नाईक दीपक पाटील यांनी केली। वृद्ध महिलेचे छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते। महिलेस माणुसकी समूहाचे समाजसेवक सुमित पंडित यांनी उपचार व औषधीची तसेच घरी नेण्यासाठी ॲम्ब्युलन्ससाठी मदत केली। गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर।